नवापूर तालुक्यात मोठी कारवाई. जंगलात शस्त्रांसह फिरणारे तिघे वन विभागाच्या जाळ्यात. रात्रीच्या गस्तीत मोठा सापळा. चिंचपाडा जंगलात 2 गावठी कट्टे जप्त. तिघांना वनकोठडी. चिंचपाडा वनक्षेत्रात रात्री गस्ती दरम्यान वन विभागाने धडक कारवाई करत 2 गावठी कट्टे, दारुगोळा व मोटरसायकलसह 3 संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च 2026 रोजी चिंचपाडा वनपरिक्षेत्र वनक्षेत्रपाल प्राशा पगार या रेंज स्टाफसह नियतक्षेत्र चिंचपाडा कंपार्टमेंट क्रमांक 84 मध्ये रात्री गस्त घालत होत्या. यावेळी 3 संशयित इसम आढळून आले. चौकशी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून 2 गावठी कट्टे, बंदुका, बंदुकीत वापरला जाणारा दारुगोळा, सर्रे तसेच एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अशोक प्रशा गावित, मुक्काम चिचलीपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार, रत्ना रेक्या भिल, मुक्काम चरणमाळ, पोस्ट उमरपाटा, तालुका साक्री, जिल्हा धुळे आणि रोहित मकामजी पवार, मुक्काम चरणमाळ, पोस्ट उमरपाटा, तालुका साक्री, जिल्हा धुळे अशी आहेत. या प्रकरणी चिंचपाडा वनरक्षकांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास वनपाल कामोद करीत आहेत. दरम्यान 10 मार्च रोजी संशयितांना आवश्यक कागदपत्रांसह प्रथम वर्ग न्यायालय नवापूर येथे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना 13 मार्चपर्यंत 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. ही कारवाई धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर तसेच नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपाल कामोद, SD बडगुजर, युवराज भाबड, वनरक्षक सतीश पद्मर, दीनानाथ कोकणी, रामदास पावरा, इलान गावित, अमोल डी गावित, देवमन सूर्यवंशी, शिवराम गावित, अनिल पावरा तसेच वनमजूर बाळा गावित, फिलिप गावित, कांतीलाल गावित, फिलिप सकाराम गावित आणि वाहन चालक चमाऱ्या गावित यांनी सहभाग घेतला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, चिंचपाडा.